तर मित्रांनो आता जरा BTS शूट करायला चाललो, रील्स वगैरे काढे, काय बोलतो मचाएंगे पब्लिक। हाँ इकडे सचिन दाचा एक अलग ही अंदाज रूप एक नंबर। हा गाव चालू कापून टाक मानगुटली टाकेल रो कापून नाही माहीत आले तो वसाडी। तर आता एकदम एक नंबर असा एक स्क्रिप्ट वगैरे एक नंबर होणार आहे। तर तुम्ही रील्स सचिनदाच्या अकाउंटवर जाऊन बघा, इंस्टाग्रामला पण पडतील आणि यूट्यूबला पण टाकशील ना, तो दोन्हीकडे तुम्हाला बघायला मिळणार आहेत। तर आमचा इकडचा आहे घर, सो मजा येणार आहे। बघा तुम्ही BTS आणि शूट कशी करते। आता ही जी तुम्ही मातीची घरं बघताय ना, तर मित्रांनो आता कमीत कमी घरं ही अशी राहिलेली आहेत। नाही तर बघायला गेलं तर मोस्टली सगळीकडेच तुम्हाला सिमेंट कॉन्क्रीटचेच घरं दिसतात। एक नंबर घर पण एक नंबर आहे यार, आवडलं मला। इकडे आता एक नंबर BTS शूट होणार आहे। तू थोडासा एक स्टेप मागे जा, रेडी ऍक्शन। काँग्रेसची घरा झाली, कधी बांधतायस हा मातीचं घर? अरे झाला संपला आता, मातीचा नाही आता कुठं काय। बस तुम्ही ती मुवमेंटच घ्या, तुम्ही थांबू नका, मी थांबतो, तुम्ही मुवमेंट घ्या, मग ती मुवमेंट कंटिन्यू करता येईल। ओके थांबा एक मिनिट, वरतीच आहे रेडी आता मला बोलायचं आहे मला एक थांबा आता घे बाय हा मस्त आला उलटा मारायचा हा ना। ओ काका काय नाही, घराचं काम चाललंय ना, घरी जाताय? नको काका नको, कारण ते काका जास्त एजर वाटतंय, म्हणजे ते थोडस आपल्या मिड रेंजचा ते टॉपिक चालू आहे। दादा बरोबर तो हा वन टेक मध्ये होता, वन टेक मध्ये होता। अरे हो नाही अरे काय नाही दादा, अरे घराचं काम चाललंय ना म्हणून जरा घराकडे जातोय। अरे ये घरी ये जरा, फोन बघ किती पडला, ये। अरे नको घराचं काम करताय रे, ये तू ये बस। अरे सांभाळून तो तुटलाय जरा, हॅलो। अरे काय दादा कधी घराचं काम करते बस, घराचं काम कधी घ्या। अरे जरा बनव माझ्याकडे बघून पाहिजे ना। अरे असं नाही, अरे जरा बनव ना असं, म्हणजे तू ह्याच्याकडे बघून अरे जरा बनव आता बघ, मग तू तुझा हा कंटिन्यू होत आहे। डायरेक्ट काय बनव? अरे दादा आता घर में नवीन बांध थोडा 1 2 3 स्टार्ट। अरे जरा बनव अरे आता आमचं घर आम्ही केलं। तर मित्रांनो शिवजयंती निमित्त सचिनदाच्या गावी गेलेलो आणि अनिकेत आलेला। तर अनिकेतच्या डोक्यात एक भन्नाट आयडिया होती, त्याच्या डोक्यात एक असा एक विषय मांडायचा होता त्याला, की जेणेकरून की लोकांना समजलं पाहिजे कोकणामध्ये सध्या काय चालू आहे। तर यावर आपल्याला एक टॉपिकवर काहीतरी व्हिडिओ बनवायची होती। तर त्याच्यामुळे अनिकेतने आमच्यासमोर विषय मांडला आणि त्यानंतरला आम्ही फक्त परफॉर्म केलं। सकाळून शिवजयंतीला सुरुवात झाली आणि रिटेक भेटलं, तर त्या वेळेमध्ये आपण परफॉर्म करूया, आपण एक व्हिडिओ शूट करूया। तर तसं आम्ही व्हिडिओ शूट करण्याचा एक प्रयत्न केला। परत रिटेक खूप घ्यावे लागले, कारण एकदम प्रॉपर व्हिडिओ आपल्याला करायची होती, त्याच्यामुळे रिटेक आम्ही जास्त घेतले। परत जी स्क्रिप्ट जी होती आपली, तर ती अनिकेतची होती, अतरंगी अनिकेतची होती। ज्या साईडला तुम्ही फक्त शूट जो करतोय ना, तर त्याचीच होती। सो त्याच्यामुळे आणि आम्ही फक्त आम्ही परफॉर्म करत होतो, स्क्रिप्ट वगैरे आम्हाला एवढं काय माहिती नव्हतं, फक्त एक परफॉर्म करायचं आहे, त्याच्यामुळे आम्ही परफॉर्म करत होतो। सगळं डायरेक्टिंग वगैरे स्टोरी वगैरे संपूर्ण अनिकेतची होती, आम्ही फक्त कॅरेक्टर प्ले केलेत नुसते। पण आउटपुट एवढा खूप छान आला ना, लोकांचा प्रतिसाद पण आहे ना मित्रांनो खूप छान आला आहे। एक आठवण म्हणून BTS शूट कसं झालं आहे, तर त्यासाठी ही एक छोटीशी एक व्हिडिओ मी काढले। सो त्याच्या आठवणीत जिवंत राहील की आम्ही BTS शूट करताना कोकणची रियालिटी ही व्हिडिओ शूट करायला किती वेळ दिला आम्ही, आणि त्यानंतरला तो आउटपुट जो आला बाहेर तो खूप छान होता। अरे बारक्या कुठे चाललास घाई? अरे काय नाही दादा, अरे घराचं काम चाललंय ना,
म्हणून जरा घराकडे जातोय. अरे ये घरी ये जरा ऊन बघ किती पडला ये. अरे नको नको, घराचं काम करतोय. अरे अरे तुटलाय लागेल हाताला. अरे हा तुटलेला तो बनव जरा. अरे लोकांची बघ सिमेंट कॉन्क्रीटची घरं झाली, आता आमचा पण 4-8 दिवसात होईल. हा तुझा मातीचा घर कधी करणार आहेस? बरोबर आहे तुझं. तू घरं बघितलीस फक्त, पण त्या घराला असलेली कुलप बघितलीस का? आणि हो, माझं घर आहे मातीचं, पण या घरात अजून जीव आहे आणि या मातीत माया आहे. आणि महत्वाचं म्हणजे या मातीच्या घरात अजूनही माणसं राहतात. ते सगळं जाऊ दे, तू घर बांधतोयस नवीन. तू किती दिवस राहणार आहेस इथे आता?